चांद्यापासून बांधवपर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधवपर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता। जी आनंदाची वार्ता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुखावणारी। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता अल निनोमुळे देशात सोयाबीनचा दर हा 100% होणार आहे 6,000। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागला की अल निनोमुळे खरंच देशात सोयाबीनचा दर हा 6,000 होऊ शकतो का? आणि अल निनोमुळे जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000 होणार असेल तर याच्यासाठी आपल्याला इथून आणखीन किती वाट पाहावी लागू शकते? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। आणि आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून माझी मेहनत बघून सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे तुम्हाला येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी पाहावयास तर मिळत राहतो, पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय, म्हणून कळकळीची विनंती की सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे की आता अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 6,000 होणार आहे। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागले की अल निनोचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होणार? खरंच अल निनोमुळे देशात सोयाबीनचा दर 6,000 होणार का? आणि जर होणार असेल तर या ठिकाणी आपल्याला आणखी किती वाट पाहावी लागू शकते? चला या सर्व प्रश्नांची आता एक एक करून उत्तरे देतो। सर्वात प्रथम आपल्याला हे समजावून सांगतो की अल निनो काय आहे आणि याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग मित्रांनो, सर्वात प्रथम समजून घेऊयात की अल निनो आहे तरी काय। तर लक्षात घ्या मित्रांनो, अल निनो त्या परिस्थितीला म्हणतात की जिथं अल निनो उत्पन्न होतो तिथं पाऊस काळ कमी पडतो। असं मानल्या जात आहे की यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या भारतावरती अल निनोचं सावट आहे आणि याच्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी होण्याची शक्यता आहे। जर जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ हा कमी झाला तर याचा थेट परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावरती होणार, कारण आपलं सोयाबीनचं पीक हे पावसावरती अवलंबून आहे। जर पाऊस कमी पडला तर या ठिकाणी लागवड म्हणजे पेरणी कमी होणार, पेरणी कमी झाली की उत्पादन ही कमी होणार, शिवाय शेवटी या ठिकाणी पाऊस काळ कमी पडणार म्हणजे परिपक्व होण्याच्या अवस्थात पाणी कमी पडल्यामुळं त्या ठिकाणी जो सोला आहे तो पोकणार नाही आणि याच्यामुळं कमी पेरणीमुळं सुद्धा उत्पादन कमी आणि अपरिपक्वतेमुळे सुद्धा उत्पादन कमी। याच्यामुळे भविष्यात अल निनोमुळे पाऊस काळ कमी त्यामुळे उत्पादन कमी म्हणजे भविष्यात या ठिकाणी सोयाबीन कमी उपलब्ध होणार। मग याच्यामुळे काय होणार की सोयाबीनची डिमांड ही वाढायला सुरू होईल। केव्हा? जेव्हा अल निनोबद्दल स्पष्टता येईल। अल निनोबद्दल स्पष्टता कधी येणार? 15 एप्रिलपर्यंत, तेव्हा भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज येईल। मग अल निनो जर डिक्लेअर झालं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या ठिकाणी काय होणार, 15 एप्रिल नंतर सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात खूप मोठा गॅप निर्माण होणार, कारण सोयाबीनची मागणी खूप पटीनं वाढणार आणि सोयाबीनची मागणी वाढली की सोयाबीनच्या दराला आधार मिळणार। यामुळं मे महिन्यात कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी जर सोयाबीननं 6,000चा टप्पा ओलांडला तर आश्चर्य वाटायला नको, हे लक्षात घ्या। आणि अल निनोबद्दल जर स्पष्टता आली 15 एप्रिलपर्यंत अल निनो जाहीर झाला तर खूप गडबडीत सोयाबीन न विकता थोडं थांबून विकला तर 6,000 काय 7,000चा दर सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान। तर मित्रांनो, ही होती सर्वात महत्त्वाची माहिती की अल निनोमुळे देशात आता सोयाबीनचा भाव 100% 6,000 होणार आहे। तर ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशात सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीने राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपले मित्र राहतो या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त।